पाण्याबद्दलच्या या 5 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही म्हणाल पाणीच तर आहे, त्यात काय विशेष? पण नाही, पाण्याला खूप महत्व आहे आणि या 5 गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी हेच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे जोडी आयुर्वेदाची. पाण्या संदर्भातली जी पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सकाळी उठल्यावरती रिकाम्या पोटी पाणी प्यायचं नाहीये. पाणी प्यायचं नाहीये सकाळी उठल्यावरती रिकाम्या पोटीने, हे 2दा म्हटलेलं आहे. बरेच जण सकाळी उशिरा उठतात, 6 वाजता वगैरे. जे ब्रह्ममुहूर्तावरती उठतात, साधारण सकाळी पहाटे 4 ते 4:30 5 वाजेपर्यंत, त्यांनी स्वतःच्या ओंजळीमध्ये राहील इतकंच पाणी प्यायचं आहे. त्याला उषःपान असं म्हणतात. पण जे उशिरा उठतात 6 नंतर किंवा 7 वाजता 8 वाजता, त्यांनी सकाळी उठल्यावरती रिकाम्या पोटी पाणी प्यायचं नाहीये. सकाळी उठल्यावरती रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यामुळे अग्निमांद्य म्हणजेच जठराग्नी, डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक होते आणि तुम्हाला वेगवेगळे आजार होतात. त्या आजारांमध्ये थायरॉइड पासून ब्लड प्रेशर, शुगर आणि इतर अन्य ऍसिडिटी सारखे, इंडायजेशन सारखे आजार आहेत. या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, त्याची लिंक आम्ही इथे वरती आय बार मध्ये देतो, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. पाण्यासंदर्भातली जी दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे जेवण जेवताना पाणी प्यायलं पाहिजे. आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे, भोजने अमृतम वारी. जेवण जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणं हे अमृता समान आहे. भोजनांते विषप्रम. जेवणाच्या शेवटी पाणी पिणं हे विषा समान आहे. विष म्हणजे काय, तर लगेच जेवणाच्या शेवटी पाणी पिण्यावर एखादा कोण माणूस मरणार नाहीये. बट विष म्हणजे शरीरामध्ये टॉक्झिन्स निर्माण करणारा आहे. जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा 1-2 घास खाल्ले की मध्ये मध्ये पाणी पिणं हे आवश्यक आहे. किती पाणी प्यायचं आहे? साधारण दुपारी जेवण जेवताना 1.5 ते 2 ग्लास आणि रात्रीचं जेवण जेवताना 1.5 ते 2 ग्लास. 1 ग्लास ऑन अन ऍव्हरेज 200 ml चा असतो. सो दुपारी जेवण जेवताना 300 ते 400 ml आणि रात्रीचं जेवण जेवताना 300 ते 400 ml. पाण्यासंदर्भातली तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या. बरेच जण सांगतात किंवा व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती तुम्ही बघत असाल की भरपूर पाणी प्या. भरपूर म्हणजे किती? मी जवळजवळ एक असे पेशंट बघितलेले आहेत की ते दिवसाला 7 ते 8 लिटर, काही काही जण 10 लिटर पर्यंत पाणी पितात. म्हणजे पाणीच पितात. पण इतकं पाणी पिणं हे शरीरासाठी हानिकारक आहे. किती पाणी प्यायलं पाहिजे हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे, तीच 5वी गोष्ट आहे. पण इतकं पाणी पिणं, 8 लिटर, 9 लिटर, 10 लिटर, हे शरीरासाठी हानिकारक आहे. तुम्ही पाणी प्यायलात आणि लगेच ते युरिन मधून बाहेर पडलं, इतकं सोपं आपलं शरीर नाही. तुम्ही ज्यावेळेला ते पाणी पिता ते आपल्या स्टमक मध्ये म्हणजे जठरांमध्ये जातं. जठरांमधून आंत्रांमध्ये म्हणजे इंटेस्टाईन मध्ये जातं. तिथून ते ऍब्झॉर्ब होतं. ऍब्झॉर्ब झाल्यावरती ते ब्लड मध्ये मिक्स होतं. तुमच्या ब्लडचा व्हॉल्यूम वाढतो. नॅचरली ब्लडचा व्हॉल्यूम असतो एखाद्या ऍडल्ट मध्ये, एखाद्या वयस्कर माणसामध्ये 5 लिटर, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का 8 लिटर 10 लिटर पाणी प्यायलात तर ब्लडचा एकूण व्हॉल्यूम होईल 10-15 लिटर. आणि एवढं सगळं ब्लड जे आहे ते तुमच्या हार्टला पंप करावं लागेल आणि तुमच्या किडनीजना ते फिल्टर करावं लागेल. तुम्ही रात्री झोपता पण तुमचे हार्ट आणि तुमची किडनी रात्री झोपत नाही. ते अहोरात्र काम करत असतात आणि त्याच्यामुळे ते एक्सेसिव्ह जे काही वॉटर आहे, जास्ती प्यायलेलं जे काही पाणी आहे, ते तुमच्या ह्या ऑर्गन्स वरती प्रेशर आणतं. अर्थातच तुमचे ऑर्गन्स म्हणजे एक प्रकारचं मशीन आहे. त्या मशीनवरती जर का ओव्हरलोडिंग झालं, त्याला जास्ती काम करावं लागलं तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते खराब होणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला किडनीचे किंवा हार्ट रिलेटेड कंप्लेंट्स किंवा वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. म्हणून भरपूर पाणी प्या. हे जे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून आलेला जो काही मेसेज आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. किती पाणी प्यायचं आहे हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. पाण्यासंदर्भातली जी 4थी गोष्ट आहे ते म्हणजे रात्री झोपताना पाणी प्यायचं नाहीये. रात्री जेवण जेवताना मध्ये मध्ये पाणी प्या. तुम्ही म्हणाल, डॉक्टर आम्हाला आमच्या डॉक्टरांनी रात्री झोपताना औषधं घ्यायला सांगितले. जर का ती आयुर्वेदिक औषधं असतील तर ती तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जेवणाच्या आधी सुद्धा घेऊ शकता. किंवा अगदीच जेवणानंतर औषधं घ्यायची असतील तर जेवण झालं की लगेचच 10 ते 15 मिनिटांमध्ये औषधं घ्यायची आणि ते औषधं घेण्यासाठी म्हणून अर्धा ग्लासच किंवा फार तर फार 50 ml एवढंच पाणी प्या, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. एकदम रात्री झोपताना बेड टाइम जर का तुम्ही पाणी प्यायची सवय तुम्हाला असेल, काही काही जण तर तांब्या भांड शेजारी घेऊनच झोपतात आणि मध्ये मध्ये ज्याला जाग येईल त्यावेळेला मध्ये मध्ये पाणी पित राहतात. अशाने काय होतं, रात्री झोपताना पाणी पिणं किंवा झोपेतून उठून मधून मधून पाणी पिणं याच्याने सर्दी, कफ ह्याचे त्रास वाढू शकतात. पायाची टाच दुखू शकते. सो असं करणं हे तुम्हाला आजार निर्माण करणार आहे.
आणि पाचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये किती पाणी प्यायचंय आणि कधी प्यायचंय. तर पहिले तर सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायचं नाहीये. तर पाणी प्यायची जी काही सुरुवात आहे ती तुम्ही नाश्ता करताना करू शकता. तुम्ही म्हणाल की मी सकाळी 6 वाजता उठतो आणि 9 वाजता नाश्ता करतो, मग मधल्या वेळेमध्ये काय करायचं? तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही रिकाम्या पोटी दूध पिऊ शकता. कोमट दूध तूप घालून पिऊ शकता किंवा तुम्ही च्यवनप्राश खाऊ शकता. हे चांगले ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. मग सकाळी उठल्यावरती जर का तुम्ही उशिरा उठत असाल, ब्राह्ममुहूर्तावरती उठत नसाल तर पाणी पिऊ नका. तर पहिलं जे काय पाणी पिणं जे काय आहे तुमच्या दिवसभरातलं ते तुम्ही नाश्त्याच्या दरम्यान करायचं आहे. नाश्ता करताना तुम्ही साधारण 1 ग्लास पाणी पिऊ शकता, ऑन एन एव्हरेज 200 ml. मग अशी सांगितल्याप्रमाणे दुपारचं जेवण जेवताना आणि रात्रीचं जेवण जेवताना तुम्हाला 400 ml दुपारी आणि 400 ml रात्री असं पाणी प्यायचं आहे. तर 3 इन्सिडन्स मध्ये म्हणजे नाश्ता करताना 200 ml, दुपारचं जेवण जेवताना 400 ml, रात्रीचं जेवण जेवताना 400 ml. साधारण 1 लिटर पाणी तुम्ही या 3 इन्सिडन्स मध्ये प्यायलात. उरलेलं जे 1 लिटर पाणी आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला तहान लागेल तेव्हा पिऊ शकता. साधारण एखाद्या ऍडल्टला, एखाद्या वयस्क माणसाला 2 ते 2.5 लिटर एवढ्याच पाण्याची आवश्यकता असते. जर का उन्हाळा फार असेल, ग्रीष्म ऋतू आहे, एप्रिल मे जून महिना आहे किंवा ऑक्टोबर हीट आहे तर फार 3 लिटर. त्याच्यापेक्षा जास्ती पाणी पिऊ नका. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तशीही तहान कमी लागते. त्याच्यामुळे तुम्ही 2 ते 2.5 लिटर एवढंच जर का पाणी प्यायला तर ते तुमच्या निरोगी आयुष्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बरेच जण म्हणतील की तहान लागल्यावरती पाणी प्यायचं, बाकी कोणाचं काय ऐकायचं नाही. पण असं नाहीये. लागलेली तहान आणि लावलेली तहान याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. तुम्ही तुमचं पूर्ण दिवसाचं जे काय पाणी पिण्याचं शेड्यूल आहे ते एकदा कॅल्क्युलेट करा की तुम्ही नेमकं किती पाणी पिताय. त्याच्यासाठी काय करता येईल की 1 लिटरची पाण्याची बाटली जी आहे ती भरून ठेवायची. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या बाटलीतलंच पाणी प्यायचं. तर का ती बाटली रिकामी झाली तर परत रिफिल करायची. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही दिवसभरामध्ये नेमकं किती पाणी पिताय. आणि ते पाणी 2 किंवा 2.5 लिटर जर का असेल तर ते योग्य आहे. जर का त्याच्यापेक्षा कमी असेल तर ते तुम्हाला वाढवण्याची गरज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते कमी करण्याची गरज आहे. तर पाण्यासंदर्भातल्या या 5 गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. तसंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.